व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदरच विनम्रपणे सांगतो मित्रांनो, माझा एक खूप गंभीर अपघात झाला होता, ज्यामध्ये डावा खांदा निखळलेला होता आणि उजव्या जिभेला जोरदार फटका बसल्यामुळे जीभ चिरली गेलेली होती. मला जेवता सुद्धा आलेलं नव्हतं मध्ये महिनाभर आणि कामही करता येत नव्हतं. त्यामुळे काही जणांच्या पावत्या देण्याचं काम माझं थोडंसं थांबलेलं होतं, जे मी पुन्हा सुरू केलेलं आहे. अर्ध्या रात्री सुद्धा आता इथून पुढे तुमच्या व्हॉट्सअपवर तुम्हाला पावती मिळणार आहे, याची तुम्ही बिलकुल खात्री बाळगा. मनामध्ये कुठलाही किंतु परंतु आणू नका. आजपर्यंत आपण जे सत्कर्म करत आलेलो आहोत, तसंच सत्कर्म आपण पुढेही करणार आहोत. तेव्हा एक शालेय प्राध्यापक आहे, एक अत्यंत इंटिरियर मधली शाळा आहे, शेलगाव नावाच्या गावातली. तिथल्या प्राध्यापकांनी आपल्याला लेखी पत्र दिलेलं आहे की त्यांच्या कार्यालयीन कामकाजासाठी आणि गोरगरीब विद्यार्थी जे आजूबाजूच्या खेड्यापाड्यातून पायपीट करत त्या शाळेमध्ये शिकायला येतात, त्यांच्यासाठी कॉम्प्युटर्सची व्यवस्था करायची. त्यांच्या शालेय शिक्षणाच्या भविष्यासाठी मित्रांनो प्लीज पुढे या आणि तुमच्या मर्जीनुसार, इच्छेनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं ते दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर अवश्य करा. पावतीची चिंता अजिबात करू नका. ट्रान्झॅक्शन झालं की त्याचा लगेच त्याचा स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपला टाका. आम्ही त्याची पावती 1-2 दिवसातच अर्ध्या रात्री का होईना तुमच्या व्हॉट्सअपवर तुम्हाला पाठवून देऊ. दिवसभर रेकॉर्डिंग चालू असतात, एडिटिंग चालू असतं, बरीच कामं, रिसर्च चालू असतो, अनेकांशी बोलणं सुरू असतं. त्यामुळे दिवस तर यातच सगळा निघून जातो. मात्र इथून पुढे रात्री का होईना पावत्या सगळ्यांना मिळणार याची आम्ही ग्वाही देतो, वचन देतो. त्यामुळे मित्रांनो, कृपा करून ज्यांना अजून काही योगदान द्यावं वाटतंय, कृपा करून पुढे या आणि या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा. आता मूळ मुद्दा सुरू करूया. शिवतीर्थावर एक सभा झाली, शिवशक्ती सभा, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची. 20 वर्षांनंतर हे दोन बंधू एकत्र आले आणि काही लोकांना खूपच आनंद झाला. त्यात म्हणजे सामान्य माणसाला याच्याशी काय देणं आहे, काय अजून ते तर काही फार स्पष्टपणे समोर आलेलं नाहीये किंवा सर्वसामान्य माणसाला याचं काही कौतुक सुद्धा नाहीये असं एकंदर आमच्या नजरेत आलंय. मात्र काही न्यूज चॅनल्स जे आहेत, वृत्तवाहिन्या मराठी, जसे हे दोघं जण भेटले ना पहिल्यांदा ते मराठी विजय दिनाच्या दिवशी, हे करत नाचत होते हो सगळेजण. म्हणजे ते पोछा मारणाऱ्या पोरापासून, म्हणजे ऑफिस बॉय पासून ते चॅनलच्या एडिटर पर्यंत सगळेजण हे करत नाचत होते, टाळ्या वाजवत होते, एकमेकांच्या गळ्यात पडत होते. कशासाठी? तर 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले. आणि काय एकत्र आले? मराठीसाठी, मराठी माणसासाठी, मराठी माणसाच्या न्यायासाठी, हक्कासाठी. अरे मग वेगळे झालेच कशाला होते? तेव्हा मराठी माणूस मेलेला होता का तेव्हा इथे सगळे एलियन राहत होते? आणि आता 20 वर्षानंतर मराठी माणसं आलेत का राहायला इथे? 20 वर्षांना आधी जेव्हा तुम्ही विभक्त झाला तेव्हा तिथे महाराष्ट्रामध्ये एलियन्स राहत होते का? आज तुम्ही म्हणताय मराठी माणसासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. हसूच येते त्या गोष्टीवर. काय बोलावं? किती हास्यास्पद उदाहरण आहे किंवा हास्यास्पद कारण हे एकत्र येण्याचं. ठीक आहे, तुम्ही जर असं कारण दिलं असतं की नाही बा आमचे कौटुंबिक सलोखा आम्हाला वाढवायचा आहे, किंवा आता 2 भावांमधलं जे वितुष्ट आहे आमचं, किंवा आमच्या 2 भावांमध्ये जी कटुता आलेली आहे ती आम्हाला आता संपवायची, अडचण नाही, हम ठाकरे फॅमिली आहे और हम एक साथ है, असं जर म्हटली असते तर बॉस, हे आई शपथ महाराष्ट्राला आनंद झाला असता. खरं सांगतो. पण यांनी जे कारण दिलंय ना की मराठी माणसासाठी आम्ही
20 वर्षांनी एकत्र आलेलो आहोत. हो, 20 वर्षांअगोदर आम्ही सगळे एलियन होतो बाबा. मुंबईमध्ये सगळे डायनासोर्स किंवा वटवाघळं, एलियन्स असे सगळे प्राणी राहत होते. आणि यांच्यासाठी काय करायचं म्हणून हे दोघं भाऊ वेगळे झाले. आणि आता अचानक मे महिन्यामध्ये मुंबईमध्ये मराठी माणसं जमायला लागली. सगळे डायनासॉर्स गायब, एलियन्स गायब, सगळे गायब. मराठी माणसं, भय्ये लोक आणि परप्रांतीय अमके तमके सगळे भरले तिथं 20 वर्षानंतर. म्हणून हे एकत्र आले, लक्षात ठेवा बर का. हा, काय बोलतोय आपण, कशासाठी बोलतोय, ते कशासाठी ते किसे पिटे डायलॉग. आतापर्यंत 5-10 मुलाखती झाल्या, प्रत्येक मुलाखतीमध्ये तेच की मराठी माणसासाठी, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी. अरे 25 वर्ष महानगरपालिका उबाठाच्या ताब्यात होती, उद्धव ठाकरेंच्या ताब्यात होती. काय केलं मराठी माणसासाठी? तेव्हा मराठी माणसाचा न्याय, त्याचा हक्क काही दिसला नाही का? रे मराठी 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 करता तुम्ही. हा, परप्रांतीयांचे लोंढे येत आहेत, परप्रांतीयांचे लोंढे येत आहेत. अरे परप्रांतीय आहेत ते, मान्य करू आपण, परप्रांतीय आहेत, उत्तर प्रदेशचे आहेत, बिहारचे आहेत, मान्य. चला, बेहरामपाड्यात कोण राहत आहे? बेहरामपाड्यातल्या त्या शेकडो झोपडपट्ट्या ज्या आहेत, झोपडपट्ट्यांमधली घरं, ती शेकडो घरं, आणि त्या शेकडो घरांमध्ये राहणारे हजारांच्या वर बांगलादेशी वास्तव्य करतात. त्यांना सगळ्या सुविधा आहेत, लाईट आहे, वीज आहे, पाणी आहे, नळ कनेक्शन आहे, सगळं. आणि ती सगळी झोपडपट्टी अनाधिकृत आहे. जेव्हा बीएमसीचे लोक JCB घेऊन ती झोपडपट्टी तोडायला गेले होते, तेव्हा वरुण देसाई आणि आदित्य ठाकरे त्या JCBच्या समोर उभे राहिले की आम्ही हे तोडू देणार नाही तुम्हाला म्हणून. हाय लेवलवर फोनाफानीसाठी. हाय लेवल म्हणजे काय? उद्धव ठाकरे. आणि ते JCB परत गेले. झोपडपट्ट्या तशाच. आता त्यात आणखी भर पडलेली आहे. मालवणीमध्ये जाऊन बघा, मराठी माणसांना तिथून लिटरली हाकलून देण्यात येते. आणि हे सगळे बांगलादेशी घुसायले तिकडं. अरे ते परप्रांतीय भय्ये लोक परवडतील एक वेळ बाबा. हो, बांगलादेशी नाही परवडणार. आणि जेव्हा मालवणीतल्या ह्या मराठी कुटुंबांना मारझोड करून हाकलून देण्यात आलं त्यांच्या घरातून, तेव्हा त्यांच्या न्यायासाठी आणि हक्कासाठी यांनी काय केलं? नाही, तेव्हा ते थोडी मराठी होते, ते एलियन्स होते ना. आता ते मराठी आहेत, कारण आता 15 तारखेला निवडणूक आहे. यांच्या याच सभेवर, म्हणजे या एकंदर सभेचं सगळं जर आपण निष्कर्ष काढला तर तो हाच आहे की मराठीसाठी एकत्र, मुंबईसाठी एकत्र. आणि तीच घासलेली कॅसेट आहे. मुंबई तोडण्याचा डाव आणि मुंबई तोडण्याचा डाव. अरे कोण तोडणार मुंबई बाबा? हो, कशी तोडली जाणार मुंबई? नाही तोडली जात बाबा. हो, सर्वसामान्य माणसानं पण कळती ही गोष्ट. कशामुळे तेच बोलायचं? विकासावर बोला ना काहीतरी. मुंबईमध्ये आपण जिंकून आल्यानंतर, BMC आपल्या हातात आल्यानंतर आपण काय काय करणार आहोत यावर बोला ना. पण नाही, मराठी 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 मराठी. तर यांच्या याच मराठी पत्रकार परिषदेमध्ये मध्यंतरी यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली, ज्यामध्ये भोंगाराव पण होते, उद्धव ठाकरे होते, राजसाहेब पण होते. आणि पत्रकार प्रश्न विचारत होते. आता ही पत्रकार परिषद फार चमत्कारिक असते बरं का, ती लक्षात घ्या. कोणत्या पत्रकाराला इन्व्हाइट केलेलं आहे त्याची एक लिस्ट असते. आणि ज्या पत्रकाराला इन्व्हाइट केलेलं आहे ना, त्याला प्रश्नांची एक यादी
यांच्याच तर्फे दिली जाते की हेच प्रश्न विचारायचे, या व्यतिरिक्त नाही. म्हणून हे जे चॅनलवाले गाजवतात ना की उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचा कोथळा काढला, झोडपून काढलं, हे केलं ते केलं, काय जोरदार बॅटिंग केली उद्धवजींनी वगैरे वगैरे, हे कशामुळे? ही पत्रकारांना आधीच प्रश्न दिले जातात की हे विचार बाबा. त्याच्यामुळे यांच्या पत्रकार परिषदा अशा असतात. आता राजसाहेबांच्या अशा असतात की नाही याची आम्हाला कल्पना नाही, कारण आजपर्यंत आम्ही राजसाहेबांची पत्रकार परिषद तर कधी अटेंड केली नाही, कारण युट्यूब वाल्यांना कोण घुसू देणार हो तिथं आतमध्ये. असो, हरकत नाही. पण यांच्या या पत्रकार परिषदेमध्ये एक चमत्कार घडला. तो चमत्कार असा भयानक होता. राऊत, उद्धव ठाकरेजी आणि राजसाहेब चाट पडले, निरुत्तर झाले. ह्यांच्याकडे उत्तरच राहिलं नाही द्यायला. असा कोणता प्रश्न विचारला असेल बरं त्या पत्रकाराने? बघायचंय तुम्हाला. त्या पत्रकाराच्या प्रश्नानंतर यांचे चेहरे कसे हिरवे निळे पिवळे लाल झाले होते बघायचं, किंवा कसे खरकन चेहरे पडले होते बघायचे. बघा उद्धवजी, एक प्रश्न आहे की या निवडणुकीमध्ये वारंवार असं म्हटलं जातं आहे की मराठी माणसाचं अस्तित्व टिकवण्याची ही लढाई आहे. जर इतक्या वर्षानंतर मराठी माणसाचं अस्तित्व हा जर मुद्दा असेल, तर मग महाराष्ट्रात मराठी माणसाला अस्तित्व टिकवावं लागतंय, तर जे राजकीय पक्ष आहेत, विशेषतः मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि अस्मितेसाठी स्थापन झालेल्या पक्षांचं हे अपयश आहे असं तुम्हाला वाटत नाही का? मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि अस्मितेसाठी स्थापन झालेल्या पक्षांचं हे अपयश आहे असं तुम्हाला वाटत नाही का? बघितलं कसला खतरनाक प्रश्न होता. आणि ह्या प्रश्नावर उत्तर देण्यासाठी कोणीही पुढे येऊ शकलं नाही. बरं, पुढे येण्याचा तर प्रश्नच नाही हो. उत्तर काय द्यावं हेच या तिघांपैकी कोणालाही सुचत नव्हतं. राजसाहेब तर हाताची घडी करून बसलेले होते. आणि पहिल्या दिवसापासून फ्रॉम द डे फर्स्ट जेव्हा जेव्हा हे सगळेजण एकत्र आलेत आणि पत्रकार परिषद घेत आहेत, तेव्हा राजसाहेब असेच असतात, स्तब्ध, निर्विकार असतात. ना त्यांच्या चेहऱ्यावर काही तणाव असतो किंवा आनंद असतो का, नथिंग एल्स. राजसाहेब शांत असतात. कदाचित राजसाहेबांच्या काहीतरी डोक्यात वेगळं खेळ सुरू असणार आहेत बॉस. शंका आलेली मनावर आहे. माई उद्धव ठाकरेंच्या हातात होता. देता आलो उत्तर? नाही देता आलं. राऊत त्यांनी तो तोंडच वळवलं. राजसाहेब असे बसलेले होते, ते तसेच बसून राहिले. त्याचं कारण आहे, उद्धव ठाकरेंकडे माईक आहे ना, बोल तू, दे उत्तर. 25 वर्ष बीएमसी तुझ्या ताब्यात होती, दे उत्तर. असं कदाचित राजसाहेबांना वाटून गेलं असावं. त्यामुळे राजसाहेब निर्विकार राहिले. हा, माईक जर राजसाहेबांच्या हातात असता तर त्यावर मात्र राजसाहेब नक्कीच काहीतरी बोलले असते बॉस, खात्रीशीररित्या सांगतो. पण हे उद्धवजी आहेत, गडबडून जातात ना. सभेमध्ये सुद्धा आपण काय बोलतोय यांच्या लक्षात येत नाही. त्याच कालच्या सभेमध्ये उद्धवजी जेव्हा भाषणाला उभे राहिले, तेव्हा मध्यंतरी बोलता बोलता काय बोलले की आमचे बापजादे जे बाळासाहेब प्रबोधनकार किती मोठे मोठे म्हणे, आणि ते काय विचार करत असतील आज की आपण एवढं मोठं कार्य केलंय आणि आपले हे मुलं आणि नातवंड हे असे लेचे पेचे. हे उद्धव ठाकरे बोललेत हो, खरंच बोललेत. बघा तो इंटरव्ह्यू एकदा. हे असं काहीतरी बोलून जातात ना उद्धव ठाकरे की हसावं की यावर चिंता व्यक्त करावी की कीव करावी, काहीच कळत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी खरंच आता यांचा स्क्रिप्ट रायटर चेंज करण्याची आतोनात गरज आहे बॉस. किमान मग यांनी जास्तीत जास्त बैठका राजसाहेबांसोबत तरी कराव्या, कारण राजसाहेबांकडे किमान संभाषण कला आहे.
भाषण कला आहे, संवाद कौशल्य आहे, आणि ते बाळकडू साहजिकच बाळासाहेबांकडून त्यांना आलेलं आहे. आणि कोणीही हे मान्य करेल की राजसाहेबांचं भाषण हे मस्तच असतं बॉस. दॅट वॉज एंटरटेनिंग पार्ट. आणि अनेकदा असं आहे की राजसाहेब ठाकरे जे मुद्दे मांडतात ना, ते कधी कधी पटतात सुद्धा, की अरे हो यार, मुद्दा तर योग्य आहे, हे घडायला पाहिजे, हे व्हायला पाहिजे. पण ज्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांना गर्दी व्हायची पण मतदान होत नव्हतं, तसंच काहीसं मनसेच्या बाबतीत आतापर्यंत घडत आलंय. हे दुर्दैव आहे खरास साहेबांचं, दुसरं काही नाही. आता तो जो पत्रकार होता तो अनाहूत असावा, म्हणजे अनइन्व्हायटेड, ज्याला आमंत्रण नसावं. आणि 20-25 पत्रकार जेव्हा आतमध्ये घुसत होते त्या हॉलमध्ये, त्या गर्दीत मिसळून हा गेलेला असावा आणि ह्यानं प्रश्न विचारला असावा बॉस. त्याशिवाय हे शक्यच नाही. कारण दिलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरं ठरलेली असतात पत्रकार परिषदांमध्ये. या प्रश्नाचं उत्तर उद्धवजींना देता आलं नाही. यातूनच लक्षात येतं की हे खरंच मराठीसाठी एकत्र आलेत का. की ज्या व्हिडिओची सुरुवात जशी आम्ही केली की वो एलियन्स वगैरे राहत होते आधी आणि आता अचानक मराठी आलेले आहेत आणि म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत, असं काही आहे का. यावर तरी बाबा उत्तर द्या उद्धवजीराव. बरं ठीक आहे, तुम्ही नका देऊ, राऊत साहेब तुम्ही द्या. हा प्रश्न राजसाहेबांसाठी अजिबात नाही. कारण बीएमसी 25 वर्ष राजसाहेबांकडे अजिबातच नव्हती. ही उद्धवजी आणि राऊत यांनी उत्तरं द्यावीत. ठीक आहे, राजसाहेबांकडे सत्ता असती तर कदाचित राजसाहेबांनाही 4 प्रश्न विचारता आले असते. पण त्यांच्याकडे सत्ताच आली नाही तर करणार नाही काय आपण ना. काय प्रश्न विचारायचे राजसाहेबांना. तर त्यांनी त्यांचं विजन अनेकदा मांडलेलं आहे, अनेक शहरांबद्दल मांडलेलं आहे. कालच्या सभेमध्ये सुद्धा मुंबईबद्दल त्यांनी 4 चांगल्या गोष्टी बोललेल्या आहेत, पटल्या त्या. हा यार, ये अच्छी बात आहे, ये होना चाहिए. पण करणार काय आता, मत पडत नाहीये, त्याला कायच करावं आपण. असं हरकत नाही मित्रांनो. हे 2 भाऊ मराठीसाठी एकत्र आलेले आहेत असं जे उद्धवजी नेहमी म्हणता, सारखं सारखं म्हणता, तर पटत नाही मनाला, अजिबातच पटत नाही मनाला. कुठंतरी अशी शंका आहे मनामध्ये की उद्धवजींना असं वाटतं की राजसाहेब सोबत जर असले तर एक्स्ट्रा मराठी मतं आपल्याकडे वळती आणि आपली जरा जास्त नगरसेवक निवडून येतील आणि आपण परत एकदा बीएमसी ताब्यात घेऊ, असं काहीसं यांचं गणित असावं. आणि कयास असा आहे आता सध्या की जर बीएमसी यांच्या हातात आली नाही तर 2-1 महिन्यामध्ये हे परत दोघेच भाऊ एकमेकांवरच खापर फोडायला मोकळे होणार आहेत. हे देणार दोष एकमेकाला 100%, की हा इथे चुकला आणि तो तिथे चुकला, ह्याच्यामुळे असं झालं, त्याच्यामुळे तसं झालं. हे होऊ शकतं, हे होऊ शकतं. आजपर्यंत 20 वर्षांमध्ये दोन्ही बंधूंनी एकमेकांवर जे आरोप केलेले आहेत, ज्या प्रकारे आरोप केलेले आहेत, अरे काय काय बोललेले आहेत हे एकमेकांना, विचार करा ना तुम्ही. मग जर या निवडणुकीमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं तर काय गॅरंटी आहे की आज जे प्रेम उद्धवजी दाखवतायत ते पराभवानंतरही दाखवतील. शक्यता कमी आहे. आम्हाला तर असं वाटत नाही. तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच तुमचं मत कळवा मित्रांनो. आणि मेन प्रश्न जो आहे की खरंच हे 2 बंधू मराठी माणसासाठी, मराठीच्या न्याय हक्कासाठी एकत्र आले आहे का, हा मुख्य प्रश्न आहे. यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. 15 तारखेला मतदान आहे, तेव्हा 15 तारखेला घराबाहेर नक्की पडा, मतदान करा. मतदानाची टक्केवारी यामध्ये महाराष्ट्र आता नंबर 1च असला पाहिजे, हा चंग आपण बांधूया, निर्धार करूया.
आणि या निर्धारासह मतदान अवश्य करूया, एवढंच आमचं कळकळीचं आवाहन आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला जसं सांगितलं की त्या शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आपल्याला काही कॉम्प्युटर्सची व्यवस्था करायची आहे. त्याचं कारण आहे, शाळेच्या आजूबाजूला जी खेडीपाडी आहे तिथून ही पोरं पायपीट करत किलोमीटर चालत चालत शाळेत जात आहेत, शिकतायत बिचारी जिद्दीनं. थोडं त्यांना देऊया, थोडं सपोर्ट देऊया त्यांना. आपण त्यांच्या शिक्षणासाठी थोडं काही जर करता आलं तर करूया ना. ती शाळा इतक्यात का फार भव्य दिव्य शाळा आहे, म्हणजे टोली जंगल इमारत वगैरे असं काही नाहीये हो. त्या 4 खोल्या बांधल्या आहेत एका जणानं, आणि तो सहृदयी माणूस त्या आजूबाजूच्या खेड्यापाड्यातल्या पोरांना शिकवायचं म्हणून ती व्यवस्था राबवतोय. तो पण कमी पडतोय बिचारा. शेती घाण ठेवावी लागते, आता काय करणार. शेतकरी येतो, पण हाडाचा शिक्षक आहे म्हणून हे सगळं करतो. त्यांनी आपल्याला विनंती केली आहे की परिवार जर काही करू शकत असेल तर प्लीज करा, आम्हाला कॉम्प्युटर्सची गरज आहे. तेव्हा मित्रांनो, त्या शालेय कामकाजासाठी आणि त्या शालेय विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी कॉम्प्युटर्स पाठवायचे आहे. बरीचशी तजवीज आपण केलेली आहे, थोडी बाकी आहे. तेव्हा जे काही योगदान तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार करता येऊ शकतं ते सत्कर्मासाठी दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर अवश्य करा. त्याचा स्क्रीनशॉट काढा, व्हॉट्सअपवर टाका, आणि त्याची पावती अर्ध्या रात्री का असेना तुमच्या मोबाईलवर तुम्हाला मिळणार, याची आम्ही 100% ग्वाही देतो आणि वचन देतो. तेव्हा कृपा करून जय श्रीराम म्हणा आणि या सत्कर्मामध्ये सहभागी होऊन त्या विद्यार्थ्यांचं भविष्य घडवा, एवढीच कळकळीची विनंती. आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा, कारण आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो. तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा मित्रांनो. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय सियाराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. सुंदर विग्रह मेघ श्याम, गंगा तुलसी शालिग्राम. सुंदर विग्रह मेघ श्याम, गंगा